हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आईच्या गावात मराठीत बोल हा धम्माल सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे आणि ओमी वैद्य डिरेक्ट करतो आणि ॲक्टही करतो आहे. पण ह्या सिनेमात माझे अत्यंत लाडके कलाकार आहेत. एकाचं कॉमेडी टायमिंग तर जबरदस्त आहेच आणि दुसरी जी अभिनेत्री आहे तिचा आजचा लूक आपण पहिले बघूया. संस्कृती खूप स्वागत, पार्थ खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. कसे आहात दोघे? खूपच कमाल. आल्यापासून मी पार्थला बघते, खूप सोजवळ आणि खूप जसा तो आहे साधा तसाच आहे, पण मूवीमध्ये अत्यंत वेगळा असतो ना तो. कसा होता म्हणजे हा सेटवर? मला असं वाटतं तुमचे सीन्स एकत्र नसतील पण तू पार्थला चांगलं ओळखते. अरे विषयच नाही. मला असं वाटतं की पार्थने इतके वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत आणि मग बॉईज असो किंवा त्या एक प्रकारचं, मला असं वाटतं पार्थकडे ना ती सहजता आहे खूप काम करण्याची आणि ती घेण्यासारखी किंवा ती ऑब्झर्व करण्यासारखी की हा असं काय करतो की हा इतका सहज का वाटतो आणि तो तसा ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये नाही आहे. मला आधी वाटलं होतं पार्थ खूप नाही मला आधी जेव्हा मी पार्थला ऑफस्क्रीन बघितलं एकदा, त्याला आठवत नसेल पण आम्ही जिममध्ये होतो आणि कोथरूडला तो जिममध्ये होता आणि मी आले होते तिकडे आणि मला असं आणि म्हणलं अरे पण आत्ता आठवलं. हां, तर म्हणलं अरे हा पार्थ भालेराव आहे, पण तो बघत नव्हता, तो हसत नव्हता. मी म्हणलं यार ये क्या है, इसको कितना ॲटिट्यूड आहे. आणि मी बोलले पण म्हटलं तुला किती ॲटिट्यूड आहे, पण कुणीतरी मला समोरून म्हणलं पार्थला ॲटिट्यूड, तू कुठल्या पार्थविषयी बोलते? म्हणलं पार्थ भालेराव. आणि मग आत्ता जेव्हा मी इनफॅक्ट आत्ता जेव्हा आम्ही प्रमोशन्सच्या दरम्यान फिरतो आहे तेव्हा तो इतका इंट्रोवर्टेड हे मला कळलं आणि मी पण त्याच पठडीतली आहे, त्यामुळे ते कन्व्हर्सेशनच झालं नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने माझी तीच एक खंत आहे की आम्हाला असा वन ऑन वन सीन नाही आहे. आम्ही एका सीनमध्ये एकत्र होत पण वन ऑन वन नाही आहे सीन. मॅनिफेस्ट करूया 2024साठी. कारण का मला त्याच्यावर डेफिनेटली काम करायला आवडेल. तो खूपच उत्तम कलाकार आहे आणि यात सुद्धा त्यांनी इतक्या बारीक बारीक जागा काढल्या, ते जस्ट अमेझिंग. राहून गेलं एवढं कौतुक ऐकून. साधारण ही भेट होती जिममधली किती वर्ष आधीची होती? अरे मी सांगू का, मी तुला सांगते. ॲटलिस्ट 2019 लॉकडाऊन. हां, जिमला वगैरे जात होतास तेव्हा? हो अजून पण जातो हो. पण जसं मी म्हणाले की तुला नेहमी भूमिकांना एकदम अतरंगी आणि अवली येतात, पण मुळात तू तसा नाही आहेस. पण ते जेव्हा पडद्यावर साकारावं लागतं त्यात तर तुझा तो मोड ऑन होऊन जातो जेव्हा तू सेट. सो हा मला दरवेळी आवडणारा एक्सपिरियन्स असतो. त्याचं कारण असं की जसं संस्कृती पण म्हणाली की स्वभावच आमचा तसा आहे जरासा की आम्ही फार पटकन स्मॉल टॉक जमत नाहीत, फार पटकन असं ओपन अप होता येत नाही. पण ती ना खास असते आतमध्ये. हां, की मला हा वेडसरपणा करायचा आहे कुठेतरी आणि तो आपला ऑन कॅम्प करायला मिळतो आहे तेव्हा मग तो खूपच लाऊडली येतो आणि असं लाईव्हली येतो अजून आणि त्याचे पैसेही मिळतात, त्यामुळे छान वाटतं. किती ऑनेस्ट असावं म्हणजे एखाद्याने, आणि नेहमी पार्थसोबत ते कम्फर्ट होऊन जातो बोलताना, पण इतका ओपन अप होतो तो इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे सगळं सिक्रेट्स रिव्हील करूनच टाकतो. पण आता जेव्हा ओमी वैद्य मराठी फिल्म करतोय आणि ते पण डिरेक्टही करतोय, जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं होतं की असं सिनेमा आहे, तुला विचारलं आहे पहिला थॉट काय होता? आणि 3 इडियट्सचं काम सगळ्यांनी बघितलं आहे, तो कॉमेडी टायमिंग सगळ्यांनी बघितला आहे, त्यासोबत काम करतानाच एक्सपिरियन्स कसा होता आणि पहिला थॉट? आम्ही एक्सायटेड खूप होतो कारण पहिलं असं झालं की एकतर हे खूप भारी वाटलेलं की ओमीला मराठीमध्ये फिल्म करायची वाटली, खूप छान वाटलेलं आणि त्यासाठी आपली ऑडिशन घेतली जाते हे खूप चांगलं वाटलं. सो त्याला फर्स्ट टाईम भेटलो आणि जसं तिला वाटलं तसं मला त्याच्याबद्दल वाटलेलं की यार त्यांनी एवढं काम केलं आहे. सो आय थिंक म्हणजे माहीत नाही तो कसा त्याचा अप्रोच असेल किंवा कसं, पण तो भेटल्यावर खूपच फ्रेंडली आणि कम्फर्टेबल करून घेणारा होता. सो त्यामुळे काम करणंही खूप सोपं गेलं आणि मी जरा खोटं बोललो ह्या प्रोसेसच्या वेळेला की मी ड्रायव्हर आहे ह्या सिनेमामध्ये. सो टॅक्सी ड्रायव्हर असतो मी, कॅब ड्रायव्हर. तर मला ऑडिशन परफॉर्मन्स आवडला, सिलेक्ट झालो आणि ते म्हटलं की ओके आपण मेला शूट स्टार्ट करतोय, तुला गाडी येते ना हे मला विचारतायत फेबमध्ये. म्हटलं हो येते ना. मी मिड एप्रिल 15 दिवसात गाडी शिकलो आणि केलं. बोलला होतास की येते, त्यानंतर शिकलास तू? मग शिकलो. एक्सक्लुझिव्हली रिव्हील झालेला आहे, पण आता उत्तम चालवतोस ना, काही टेन्शन? आता नाही, लायसन्स सकट चालवते आता, काही नाही. पण जेव्हा मी जसं ह्याला विचारलं की चतुर ही भूमिका तर गाजली होतीच, पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता ओमीसोबत काम करतानाचा? आणि मला असं वाटतं तू अशी व्यक्ती आहेस की पटकन हसू येतं तुला, आणि आत्ताही खूप क्यूट वाटतं त्याचं बोलणं. कसं होतं ही सगळी जर्नी, आणि आता उत्तम मराठी बोल. पण काय होतं ना, आपण जितका तो मोठा कलाकार असतो ना त्याच्याविषयी काही ना काहीतरी ऐकलेलं असतं की बाबा कसा असेल, मूड स्विंग्स असतील का बाबा का. ओमी वैद्य म्हणजे चतुर जेव्हा कॅरेक्टर होतं तो मराठी आहे हे पण खूप लोकांना माहीत नव्हतं. तरी एक अंदाज बांधायचो वैद्य आहे ना, पण कदाचित मराठी असेल पण तिथे राहणारा असेल किंवा
काय माहिती आता कसं. पण ऑडिशन्स जसं म्हणाला पार्थ की ऑडिशन्स झाल्या होत्या आमच्या थेट आणि मग व्हिडिओ कॉल झाला आणि त्याच्यानंतर आम्ही भेटलो. तर तो व्हिडिओ कॉलवरच मी त्याला पहिलं वाक्य म्हणलं की बाय द वे बिग फॅन. अँड घरातल्यांना जास्त आनंद झाला होता कारण का त्यांच्यासाठी तू चतुरबरोबर काम करणार आहेस, चतुर काम करतोय असं. सो त्यांच्यासाठी ती एक वेगळी अचीवमेंट होती की आमची मुलगी किंवा माझी बहीण चतुरबरोबर काम करते. तर मला वेगळंच टेन्शन होतं की बाबा त्याला आपलं काम आवडेल का किंवा आपली काम करण्याची पद्धत आवडेल का, क्लॅशेस होतील का. कारण का कामाच्या बाबतीत मी जरा खूप आडमुठी आहे आणि मी खूप स्टबन आहे की मला असं होतं की मी अभ्यास केला आणि हे असंच असलं पाहिजे की हे इमोशन आहे. पण तो मध्ये नाही आला कधी काही गोष्टींच्या. तो जसं आहे, अच्छा तू असं घेणार आहेस का, मग मी हे वाक्य नाही घेतो, तो ॲडजस्ट करायचा, कॉम्प्रोमाइज करायचा. इवन तो काही थोड्याशा भागात सिनेमा थोडासा सिरियस होतो आणि इतका मजेशीर चालू असताना तो जरासा सिरियस होतो. तर तो एक पार्ट आम्हाला चांगला करणं पण भाग होतं कारण का मग त्या मजेशीरपणाचं महत्त्व राहतं. सो तो मजेशीर पार्ट पण खूप स्मूथ गेला आणि मला असं वाटतं कॉमेडी सिनेमाला ना कळत नाहीत सीन्स कसे पटकन जातात. असं होतं की संपला सिनेमा, झालेत आपले सीन्स. सो ते झालं ट्रेलरच्या बाबतीत. हां. आणि मस्ट आय से द सॉंग्स आर अमेझिंग. आम्ही पण आज पहिल्यांदा ते बघितलं तर मला असं झालं यार आपण या गाण्यात आहोत, किती भारी. सो खूप स्मूथली गेलं सगळं काम. त्याने खूप समजून घेतलं सगळ्यांना. तो सगळ्यांचं ऐकतही होता. त्याच्या हाताखाली काही डिरेक्टर्स पण होते, त्यांचे तो ओपिनियन्स घ्यायचा. आणि मला सगळ्यात यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते की त्याने मराठी सिनेमासृष्टीत एक चित्रपट करायचा ठरवला आणि मराठी मुळांना घेऊन चित्रपट करायचा ठरवला. उगाचच कोणता आयडियाज घेऊन जे मराठी ऑडियन्सला पटकन हे होत नाहीत, क्रॅक होत नाहीत किंवा आपलेसे वाटत नाहीत, असं सगळं न करता त्याने अत्यंत मातीतला सिनेमा बनवला आहे की आपण मराठी आहोत आणि त्याचा अभिमान असला पाहिजे. ही जे शहर आम्ही दाखवलं ते पुण्यातलं आहे. सो पुण्याची ही संस्कृती आहे आणि पुण्याची ही संस्कृती आहे पण पुण्यातली ही संस्कृती आहे आणि अशा गोष्टी जातात. सो मला असं वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आणि ते लोकांना जास्त रिलेट होतं. पार्थ इथे आल्यापासून मी बघते की तो तुला सारखं बोलवतोय, पार्थ ये फोटो काढायला ये किंवा ये. पण तो इतका मोठा कलाकार बॉलिवूडमध्ये काम करून आला, असं जराही असं वाटलं नाही तुला शूटिंगच्या वेळेला? काय सांगशील, कसं झालं? नाही, मी म्हणालो तसं की आम्ही पहिल्यांदाच जेव्हा मी भेटलो तेव्हाच मला थोडं वाटलं होतं की यार कसा अप्रोच असेल किंवा कसा आपण तो कसा आपल्याशी बोलेल, काय होईल. पण तो जेव्हा पहिल्यांदा मी भेटलो तेव्हाच त्यांनी खूप कम्फर्टेबल केलेलं आणि त्याच्या पहिल्याच बोलण्यात हे खूप क्लिअर झालं की आम्हाला इथं काय किती लेवलचा फ्रीडम असणार आहे तुमचं काम करायला. हे पहिल्या मीटमध्येच आम्हाला कळालेलं. सो त्यामुळे ते कधी काही फिल्टर्स किंवा असं काही कधी सेकंड थॉट द्यावा लागत नाही कुठली ॲक्शन एकमेकांबद्दल घेताना पटकन. सो ते खूप फर्स्ट थॉट आणि प्युअर कायम ते रिलेशन राहिलं. तर त्यामुळे मला वाटतं की आणि तेच रिफ्लेक्ट झालं स्क्रीनवर ते तसं असल्यामुळे. आणि आता तुम्हाला तो ट्रेलर आवडेल किंवा सिनेमा आवडेल त्याचंही कारण तेच असेल की त्यांनी ते एन्व्हायरमेंट अशी क्रिएट केली की कोणाला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात तो खूप इझी टू ॲक्सेस होता. सो त्यामुळेच खूप हेल्प झाली सिनेमाला पण आणि आम्हाला सगळ्यांना पण काम करता त्याच्याबरोबर. मजा येणार आहे कारण का ट्रेलरमध्ये इतकं दिसते. सिनेमा काय असेल हे बघायला उत्सुक आहोत. थँक्यू सो मच पार्थ आणि संस्कृती आणि ऑल द व्हेरी बेस्ट सिनेमासाठी. थँक्यू.